फक्त हिंदूच नव्हे तर सगळे भारतीय 22 जानेवारी 2024 ला होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट बघत आहोत. सगळीकडे आनंदमय वातावरण झालेलं आहे. उत्साह, आनंद हा साजरा करत आहोत. याच आनंदाच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पेणच्या साठे यांच्या श्री रामजी देवस्थान तर्फे आपण थोडासा उपासना रूपी खारीचा वाटा उचलण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे आजचा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्यावरती आज बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित आहे. तर माझ्याकडून आणि आमच्या साठेराम मंदिराकडून उपस्थितांचे सगळ्यांचे स्वागत. प्रभू श्रीराम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात अनेक रूप. कौसल्याचा चांदोबाच हवा असा बालहट्ट करणारा राम, तसेच शिवधनुष्य तोडून स्वयंवरावर सीतेला वरणारा राम, अयोध्या नगरवासियांचा न्यायप्रिय राजा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा बंधुप्रेम असणारा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ बंधू राम, मारुती रायांचा स्वामी राम, जानकीचा पती प्रभू श्रीराम, रावणाचा वध करणारा पराक्रमी राम, तर आज्ञाधारक, न्यायप्रिय, शांतिप्रिय, सत्यवादी, एकपत्नी व्रता असा मर्यादा पुरुषोत्तम राम. अहो, राम कोठे नाही, राम सर्वत्र आहे. आरामातही राम आहे आणि आयुष्याची सांगता करताना देखील हे राम आहे. मनातील जाणणारा आत्मा राम आहे. सेवाव्रत जाणणारा सेवा राम आहे. भगवंत सुद्धा ज्याची पूजा करतो असा तुकाराम आहे. त्याचप्रमाणे शस्त्र आणि शास्त्र, वेळ प्रसंगी दोन्ही हाती घेणारा परशुराम आहे. भगवंताचा अखंडपणे दास होऊन राहणारा रामदास आहे. जो एकपत्नी व्रता आहे असा सीताराम आहे. या सगळ्यात राम दडलेलाच आहे. अहो, अशा प्रकारे आपल्या सर्वांमध्ये याना त्या रूपाने राम आहेच. ज्याच्यात काही राम नाही असं आपण म्हणतो, त्यात सुद्धा रामच आहे. राम कोठे नाही, राम सर्वत्र आहे. म्हणूनच राम नाम या त्रयोदशाक्षरी मंत्राचं महात्म्य अगाध आहे. असे हे प्रभू श्रीराम यांचे सामर्थ्य आणि महात्म्य अफाट आहे. त्यांचा तळ लागत नाही. ज्यांचे अंतरंग मर्याद आहे, अशा अथांग सागरासारखे ज्याचे व्यक्तिमत्व आहे, अशा प्रभू श्रीरामांचे महात्म्य माझ्या उंजईत जेवढे मावेल तेवढे सांगण्याचा आज मी छोटासा प्रयत्न तुमच्या समोर करणार आहे. तर आपण सुरुवात करूया एका छोट्याशा गोष्टीने. एक आटपाट नगर होतं. अहो, आटपाट नगर कसलं? खूप मोठं साम्राज्य, विजयनगर साम्राज्य. विजयनगर साम्राज्याचा राजा सगळ्यांनाच माहितीये, कृष्णदेवराय. अतिशय न्यायप्रिय, दानशूर आणि पराक्रमी राजा कृष्णदेवराय. एके दिवशी कृष्णदेवराय आपल्या निवडक सैनिकांना, सेवकांना घेऊन वनविहारासाठी जातो. आणि वनविहार करत असताना दुपारच्या रणरणत्या उन्हात एका वृक्षाखाली सावलीसाठी थांबतो. तो विश्रांती घेत असताना एक आर्त स्वर, पक्षाचा आर्त स्वर त्याचे लक्ष वेधून घेतो. स्वराच्या दिशेने बघताच त्याच्या लक्षात येतं तीक्ष्ण नजरेची एक घार त्या पक्षाचा पाठलाग करते. आणि हा पक्षी आर्त स्वराने ओरडत सैरभैर होऊन त्या घारीपासून सुटका करण्याकरता इकडे तिकडे उडत आहे, स्वतःचा बचाव करत आहे. हे बघताच कृष्णदेवराय व्यथित होतात आणि क्षणातच त्यांच्या मनात विचार येतो, आपण या पक्षाला वाचवलं पाहिजे बरं. क्षणाचाही विलंब न करता कृष्णदेवराय त्यांच्या सेवकाला त्या पक्षाची त्या घारीपासून सुटका करण्याचा आज्ञा देतात.
त्यांचा सेवक लगेचच जातो आणि थोड्याफार प्रयत्नानंतर त्या पक्षाची घारीपासून सुटका करतो आणि थोड्याच वेळात त्या पक्षाला कृष्णदेवरायांच्या समोर घेऊन येतो. कृष्णदेवरायाला अतिशय आनंद होतो की आज मी एका मुक्या जनावराचं, प्राण्याचं, पक्षाचं आज मी पालन केलं आणि त्याची घारीपासून सुटका केली. नंतर कालांतराने 1-2 दिवसातच ते पुन्हा आपल्या साम्राज्यात परततात आणि कृष्णदेवराय येताना त्या पक्षालाही बरोबर आणतो, कारण पक्षाला या सगळ्या घारीपासून सुटका करताना स्वतःच्या पंखांना थोडी इजा झालेली असते. तेव्हा कृष्णदेवराय विचार करतात आपण याला महालात घेऊन जाऊ, योग्य तो उपचार करू आणि थोड्या दिवसांनी त्याला सोडून देऊ. त्याप्रमाणे कृष्णदेवराय परततात आणि दुसऱ्याच दिवशी दरबार भरतो. दरबारात अतिशय अभिमानाने कृष्णदेवराय त्या पक्षाच्या केलेली सुटका सांगतात आणि त्या पक्षाला हजर करायला सांगतात. त्याप्रमाणे सेवक पक्षी घेऊन हजर होतो आणि अभिमानानेच ते हे सगळं कथन करतात की मी या पक्षाची सुटका केली. दरबारात अमात्य, इतर दरबारी, सेनापती सगळेच असतात आणि सगळे त्या कृष्णदेवराय राजांची वाहवा करतात. पण क्षणातच एक आवाज येतो, महाराज तुम्ही अत्यंत मोठी चूक केली. हा आवाज म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा दरबारातील सल्लागार तेनाली रामा. तेनाली रामा म्हणतो, महाराज तुम्ही चूक केली, त्या पक्षाचा जीव वाचवून तुम्ही चूक केली. हे ऐकताच कृष्णदेवराय संभ्रमित होतात. अरे मी कशी काय चूक केली, समजाव बघू मला. कारण तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहितीये कृष्णदेवराय कितीही विद्वान असले तरी तेनाली रामांच्या सल्ल्यानुसारच ते वागणारे होते. तर आता तू सांग मला कशी काय चूक केली. तेनाली रामा सांगतात, तुम्ही जर त्या पक्षाची सुटका केली नसती तर तो पक्षी त्या घारीचे भक्ष्य झाला असता. त्या घारीला जर खाद्य मिळालं नाही तर ती घार कशी जिवंत राहणार. म्हणजेच तुम्ही निसर्गाचा समतोल, जो भक्ष आणि भक्षक ही जी अन्नसाखळी आहे ती तुम्ही डिस्टर्ब केली, त्याच्यात तुम्ही हस्तक्षेप केला. आणि दुसरं, त्या पक्षाचा जीव वाचवल्यामुळे निसर्ग दत्त जे कसब पक्षाला मिळालेले आहेत, शत्रूपासून स्वतःचा जीव वाचवावा, ते कसब त्याचे पणाला लागले नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याला ओव्हर प्रोटेक्ट केलंय. आजच्या भाषेत तुम्ही त्याला ओव्हर प्रोटेक्ट केलेलं आहे. सो या चुका मला दिसत आहेत आणि म्हणून तुम्ही या पक्षाची सुटका करून चूक केलेली आहे. नंतर तेनाली रामा विचारतात की तुम्ही या पक्षाचं पुढे काय करणार आहात बरं. कृष्णदेवराय सांगतात इजा झाली त्याला, औषधोपचार करू आणि 1-2 दिवसात त्याला पुन्हा आकाशात सोडून देऊ. मग तेनाली रामा म्हणतात, जेव्हा तुम्ही परत अशा आकाशात या पक्षाला सोडाल तेव्हा अशा अनेक घारींचा त्याला सामना करावा लागणार आहे. त्यावेळी हा पक्षी असाच कोणीतरी कृष्णदेवरायासारखा राजा माझी सुटका करायला येईल. याची वाट बघत या पक्षाचा मृत्यू नक्कीच आहे. तेव्हा तुम्ही त्या पक्षाचे जे कसब आहे, त्याला जी निसर्गाची देणगी दिलेली आहे ती तुम्ही हिरावून घेतलेली आहे, म्हणून तुम्ही चूक केलेली आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर मला सांगा आपल्या सगळ्यांच्या मनात काय आलं. तेनाली रामा योग्य की कृष्णदेवराय योग्य. थोडे तरी बुचकळ्यात पडलोच ना आपणही. असंच आपल्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्याच्यात आपल्याला काय योग्य काय अयोग्य, काय चांगलं काय वाईट, काय पाप काय पुण्य, काय बरोबर काय वाईट ह्याचा द्वंद्व सतत मनात चालू असतो. आणि ह्या द्वंद्वाचा जर आपल्याला मात करायची असेल आणि त्याच्यावरती योग्य सत्याची वाट धरून जर आयुष्य पुढे चालायचं असेल तर आपल्या हिंदू संस्कृतीत अतिशय सुंदर असा मार्ग दिलेला आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग जसं आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या उपासना पद्धती, त्याप्रमाणे आपल्या संस्कृतीने विविध नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत.
या नवविधा भक्ती म्हणजे श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, वंदन भक्ती, अर्चन भक्ती, पादपूजन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळ्यात सुकर, सहजपणे अंगीकारला जाणारा, येऊ शकणारा सहज मार्ग म्हणजे नामस्मरण भक्ती. मग हे नामस्मरण इतकं पवित्र आणि उच्च का? कारण देवाचं जे काही आपण गुणसंकीर्तन करू शकतो ते करताना नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. स्मरण भक्ती आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, रामदास स्वामी आणि श्री गोंदवलेकर महाराज यांची साहित्य संपदा सर्वांना माहितीच आहे. त्यात सुद्धा त्यांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामच हे भगवंताचं दुसरं रूप आहे. नाम कोणाचं घ्या तर कोणाचंही घ्या, कुठे घ्या, कुठेही घ्या, कधी घ्या, कधीही घ्या. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वाल्यापोरीची गोष्ट. राम राम न म्हणता तो मरा मरा म्हणाला तरी सुद्धा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त झालं. हे नामस्मरणाचं महात्म्य आहे. तर नामस्मरण ही अत्यंत साधी सोपी गोष्ट आपल्याला भगवंताप्रती भक्ती मार्ग दाखवणारी, आपल्या संस्कृतीने दाखवलेला हा मार्ग आहे. आता नामस्मरणात इतर नामांपेक्षा आजच्या काळात किंवा आज आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघतो तर रामाचा त्रयोदशाक्षरी मंत्रच सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे. हा का? त्याचंच उत्तर दडलंय या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम. तर जाणून घेऊया आपण श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कसे झाले आणि त्यांचं चिंतन, त्यांचं स्मरण केल्यामुळे आपण भक्ती मार्गाचा उत्तम मार्ग कसा अवलंबून घेऊ शकतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की रामावतार हा विष्णूचा 7वा अवतार आहे. सगळ्यांनाच दशावतार माहिती आहेत. मत्स्यावतार, कुर्मावतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुरामाचा अवतार, राम अवतार, कृष्णाचा अवतार, बुद्धाचा अवतार आणि कल्कीचा अवतार. हे अवतार आपल्याला काय सांगतात? तेच काही वर्षांपूर्वी एका युरोपियन शास्त्रज्ञ साधारण 1950-60च्या दशकामध्ये चार्ल्स डार्विनने थिअरी ऑफ इव्होल्युशन मध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिला सजीव कुठे निर्माण झाला? पाण्यात. नंतर त्याची उत्क्रांती होऊन कुठे झाला? उभयचर प्राणी, जे पाण्यातही आणि जे जमिनीतही. नंतर उत्क्रांती झाली आणि कुठे हे सजीव तयार झाले? तर जमिनीवर भूचर तयार झाले. आपण जर आपले दशावतार बघितले तर ते सुद्धा आपल्याला ही थिअरी ऑफ इव्होल्युशनच सांगतात. मानवी उत्क्रांती कशी झाली हे दशावतार अभ्यासले असल्यास आपल्याला नक्कीच कळेल. तर अशा या रामाने नरदेहात प्रवेश केला आणि मनुष्य योनीमध्ये त्याने जन्म घेतला. आता या नराचा नारायण झाला तो सहजच झाला का? नक्कीच नाही. आपण बघतो दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. मग हे कर जुळण्याकरता, त्याला नमन करण्याकरता त्याचं कर्तृत्वही अफाट आणि अचाटच असलं पाहिजे. जेव्हा अशा रामाने त्याच्या क्षमतांचा परमोच्च बिंदू गाठला, त्याच्या गुणवैविध्याने आपण भारावून गेलो, तेव्हाच या रामाला आपण प्रभू श्रीराम असं संबोधायला लागलो. तर या रामाचं कर्तृत्व आणि पौरुषत्व हे केवळ अमर्यादच. अशा प्रभू श्रीरामांचे विविध गुण पैलू आपल्याला श्रीरामांपासून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांपर्यंत नेऊन देतात आणि म्हणूनच आपण त्यांचा जप, त्यांचा मंत्र, त्यांचं नामस्मरण हे करणं किती उच्च प्रतीचं आहे ते समजून घेऊ. तर आता प्रभू श्रीरामांचे गुणवैविध्य आपण बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे आज्ञाधारक राम. रामाचा अभिषेक ठरला, राज्याभिषेक ठरला.
राज्याभिषेक ठरला असताना सगळीकडे जय्यत तयारी चालू असतानाच कैकेयी म्हणते रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य, अशी अट घातली. आणि हीच पडत्या वयाची आज्ञा समजून कैकेयीची जी अट लगेचच शिरसावंद्य मानून रामाने राज्याचा त्याग केला. असा आज्ञाधारक राम. तिथे कुठेही रामाने आर्ग्यू केलं नाही, स्वतःचं म्हणणं मांडत आणि सिद्ध करत बसला नाही. ठीक आहे, माझ्या सावत्र मातेची इच्छा आहे त्याप्रमाणे मी वनवासात जातो. 14 वर्ष वनवास, वल्कल परिधान केली आणि वनवासाला राम चालले. याच्यातच राम वन गए तो बन गए हाही एक मंत्र लपलेला आहे. घराबाहेर पडा, समाजाबाहेर पडा, देशाबाहेर पडा, जग आजमावून बघा. जर तुम्ही हे कराल तरच तुमच्यातले गुण, तुमच्यातल्या संधी तुम्हाला समजते. तुम्हाला जर स्वतःला आजमावायचं असेल तर तुमच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडा. हेच तर आपल्याला रामाच्या चरित्रातनं कळतं. जर राम अयोध्येतच राहिले असते तर ते न्यायप्रिय राजा राम म्हणून राहिले असते. मग सीताहरण झालं नसतं, रावणाचा वध झाला नसता आणि रामायणही घडलं नसतं. म्हणजेच तुमच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडा, म्हणजे तुमचं स्किल डेव्हलप होईल. हे इतकं साधं सोपं तंत्र आणि मंत्र आपल्याला या रामांच्या आज्ञाधारक या गुणविशेषातनं कळतं. म्हणूनच एक इथे मला आपले राष्ट्रपती, दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांचा कोट फार छान वाटतो. ते म्हणाले, इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, बर्न लाईक अ सन. जोपर्यंत तुम्हाला झळा पोचणार नाही तोपर्यंत तुम्ही लकाकून उठणार नाही. त्याचप्रमाणे रामही जेव्हा वनवासात गेला, अनेक खडतर आणि सगळ्या त्याच्या चरित्र आपल्याला माहितीच आहे, अशा जेव्हा टप्पे पार करत गेला तेव्हाच त्याचं गुणवैविध्य आपल्याला सगळ्यांना समोर यायला लागलं. रामाचा दुसरा गुण मला वाटतो सहनशीलता, परमोच्च कोटीची सहनशीलता. राज्य हिसकावून घेतलं, सीतेचं हरण झालं, पोटची मुलं बाळ सुद्धा त्याला सुख पोटच्या मुलाबाळांचं देखील मिळालं नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणूस डिप्रेशन मध्येच जाईल. पण रामाची इनर मॅनेजमेंट एवढी स्ट्रॉंग होती की या सगळ्यावरती त्याने मात केली. तीही अतिशय सहनशीलतेने आणि पेशंटली. आरेला कारे करत उतावेपणे धावून नाही गेला तो रावणाच्या विरुद्ध. अतिशय शांतपणे, विचारपूर्वक, नियोजनबद्ध असा त्याने ऍक्शन प्लॅन बनवला आणि मगच त्याने योग्य वेळ साधून रावणावरती चाल केली. रामावर जेव्हा केव्हा दोषारोप झाले किंवा त्याची कुप्रसिद्धी केली गेली तेव्हा ते चिडले नाहीत, त्याने शस्त्र उगारलं नाही. पण जेव्हा जेव्हा प्रजेला त्रास दिला गेला तेव्हा रामांनी शस्त्राचा वापर नक्कीच केला गेला. अयोध्या नगरीला जेव्हा असुरांनी त्रास दिला त्यावेळेला रामांनी देखील अनेक असुरांचा वध करून अयोध्या नगरीला, अवध नगरीला त्याचं पुण्यत्व पुन्हा प्रस्थापित करायला मदत केली. अहो, रामायण घडलं ते त्रेतायुगात. आपल्या सगळ्यांनाच माहितीये, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता चालू आहे ते कलियुग. तेव्हापासून देव आणि दानव यांच्यातलं द्वंद्व चालूच आहे. सत्ययुगात देव स्वर्गात राहत होते तर दानव नरकात राहत होते. त्यावेळी देखील स्वर्गातल्या देवांनी नरकातल्या दानवांचा संहार केला. नंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगात देव आणि दानव दोघंही पृथ्वी तलावर राहू लागले. रामरूपी देवाने रावणरूपी दानवाचा संहार केला. नंतर आलं द्वापार युग. द्वापार युगात महाभारत घडलं. द्वापार युगात देव आणि दानव एकाच कुटुंबात वास करू लागले. श्रीकृष्ण रूपी देवाने कंसरूपी दानवाचा संहार केला.
आणि आता चालू आहे कलियुग. काय वाटतं तुम्हाला, देव आणि दानव कुठे असतील? एकाच शरीरात. आपल्याच शरीरात दैवत्व आहे, आपल्याच शरीरात असुरी महत्वाकांक्षा असूया या सुद्धा वास करतायत. मग अशा दानवाचा जर संहार करायचा असेल तर आपल्याला नामस्मरणाच्या भक्ती मार्गाशिवाय दुसरा योग्य मार्ग नाही. म्हणूनच प्रभू रामचंद्रांचे गुण अभ्यासले असता आपल्याला नामस्मरण आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम का, याचं उत्तर नक्कीच मिळेल. पुढचा प्रभू श्रीरामांचा गुण म्हणजे धैर्यवान, सामर्थ्यवान. राम म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं हो? बघा हा, कृष्ण म्हटलं की आपण या श्रीपदाच्या लीला एन्जॉय करतोच, तर कृष्ण म्हटलं की त्याच्या पुढे काय येतंय? लीला, कृष्ण लीला. पण राम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? नीलकांती, तेजस्वी डोळे, तेजोमय संपूर्ण शरीर, चेहरा तेजोमय, आणि हातात आहे शिवधनुष्य. यापेक्षा वेगळी कुठली प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते का? राम हे धैर्याचं, सामर्थ्याचं प्रतीक आहे. रामरक्षेतही उल्लेख केला आहे, लोकाभिरारम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. कसा आहे राम? यात वर्णन केल्याप्रमाणे रणांगणावर धीर गंभीर राम, त्याच वेळी कारुण्याचा सागर आहे. असे दोन विरोधाभास एकाच वेळी एका व्यक्तीत शक्य आहेत का बघणं? म्हणूनच रघुकुलातल्या सर्वोत्तम अशा रामाला माझं वंदन, असा हा श्लोक आपल्याला सांगतो. म्हणूनच राम श्रेष्ठ आहे. प्रभू रामाने स्वतःच्या लोकांविरुद्ध कधीच शस्त्र वापरलं नाही. नेहमी ते परकीयांविरोधातच लढले. त्यांना माहित होतं आपलं धैर्य, सामर्थ्य कुठे नक्की वापरायचं. नाहीतर आपण बसलो आहोत आरक्षणाविरोधात आंदोलन करत. शक्ती कुठे वापरावी हे सुद्धा रामाकडून शिकावं. आपापसात लढण्यात काय हो मजा? जेव्हा दुसऱ्यावर मात करून विजय प्राप्त करा, तो खरा विजय. त्याचप्रमाणे हे आरक्षणाकरता जी आंदोलनं चालली आहेत, त्यापेक्षा चीनी ड्रॅगन जो आपल्या बाजारपेठेत घुसखोरी करतोय, त्याकरता कौशल्य विकास करून आपण तो कसा बाहेर हकलून देता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे. रामाने रावणाबरोबर लढून आपलं शौर्यत्व, सामर्थ्य प्रस्थापित केलं. तसा राम शांतता प्रिय बरं का. रामाने अयोध्येतील आजूबाजूची जी राज्य होती, राजे होते, त्यांच्या विरुद्ध कधीही युद्ध केलं नाही. सामंजस्य करार करून त्यांचा नेहमी पाठिंबा मिळवला. तसंच रामाने रावणाविरुद्ध सुद्धा प्रथमदर्शनी युद्ध केलं नाही. रामाने हनुमंताच्या रूपात आपला दूत पाठवला आणि रामाने ऑफर केलं की आपण सामंजस्य करार करूया. पण आपल्या सगळ्यांनाच माहितीये रावण अहंकारात बुडालेला होता. त्याला आपल्या सामर्थ्याचं, विद्वत्तेचा एवढा अहंकार होता की रामाने जो दूत पाठवलाय त्याचा विचार न करता राम किती क्षुल्लक आहे आपल्याकरता हे त्यांनी दाखवून दिलं. आणि मग पुढे हनुमंताने काय केलं हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. हनुमान सुद्धा लंका जाळूनच परत आले. त्यांनी पण दाखवून दिलं. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मग पुढे राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं हे आपल्याला माहितीच आहे. तेव्हा मला सांगायचं इतकंच आहे की रामाने दुसऱ्याला सुधारण्याची संधी वेळोवेळी दिली, पण ती समोरच्याला कळली नाही. कारण स्वतःमधला अहंकार आणि सामर्थ्यवानाचा असलेला अहंकार
याची जी पट्टी डोळ्यावरती रावणाच्या बांधली होती, त्यामुळे त्याला रामाच्या या सगळ्या स्ट्रॅटेजीचा हा काही तळ गाठता आला नाही. रामा इतकाच कदाचित किंचित जास्त देखील रावण विद्वान होते. रामांना सुद्धा माहित होतं की आपल्यापेक्षा सामर्थ्य आणि विद्वत्ता रावणाकडे जास्त आहे. पण रावणाला होता तो अहंकार. म्हणूनच राम रावणावरती विजयी होऊ शकले. अहो, हेच तर आपण शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील बघितलंय. एवढ्या मोठ्या अफजल खानाचा वध करणं, जो शिवाजी अफजल खानाच्या कवेत मावतोय, त्यांनी वध करणं हे काय सहज शक्य होतं का? पण नाही. रावण आणि अफजल खान दोघांनाही कॉन्फिडन्स नव्हता, ओव्हर कॉन्फिडन्स होता. आणि त्याचाच योग्य गैरफायदा शिवाजी महाराजांनी आणि रामानी घेतला आणि अंतिम दोघांचाही वध झाला. तेव्हा हे सगळं शक्य का झालं असं तुम्हाला वाटतंय? कारण दोघंही सत्याच्या वाटेवर मार्गक्रमण करत होते. सत्य म्हणजेच धर्म. सत्य हेच परमेश्वराचे दुसरे रूप आहे. आता सत्याचा मार्ग इतका सहज सोपा आहे का? नक्कीच नाही. आपल्याला महात्मा गांधींनी देखील सत्य आणि अहिंसेचा धडा दिलेला आहे. महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्याच्या वाटेवर चालणं कठीण आहे म्हणून की काय, आपण गावागावात महात्मा गांधी पथ बांधतो आणि त्या रस्त्यावरनं चालायचा प्रयत्न करतो, पण हा काही सत्याचा मार्ग नव्हे. तर रामाने दशानन अशा 10 तोंडे असलेल्या रावणाचा वध केला. मग खरंच 10 तोंड होती का रावणाला? तर आपण असं समजू की ही 10 त्यातले गुण अवगुण होते. जे षड्रिपू आपल्याला माहिती आहेत, मद, मोह, माया, मत्सर, असूया, वासना, अहंकार, ही अशी जी 10 रूप होती, 10 तोंड होती. रावणाचा जेव्हा रामाने वध केला तेव्हा 10 शिर त्यांनी शिरच्छेद केली. पण रामाला माहित होतं यातलं एक शिर आहे विद्वत्तेचं. रामाला रावणाच्या शिराचा जेव्हा शिरच्छेद केला, त्यातल्या विद्वत्तेचं शिर छाटल्याचं प्रायश्चित्त रामाने रावण वधानंतर अयोध्येत परतल्यावर हिमालयात अगस्त्य ऋषींच्या आश्रमात जाऊन त्याचं प्रायश्चित्त केलं. म्हणजे राम हा रावणाप्रती किती आदरयुक्त भावना ठेवणारा होता. जरी तो त्याचा शत्रू असला तरी शत्रूचा देखील गुणांचा आदर करणे हे आपल्याला रामाकडून नक्कीच शिकायला मिळेल. दयाळू राम, करुणामय राम, क्षमाशील राम, शांतीप्रिय राम. वनवासातून परतल्यानंतर सावत्र माता राणी कैकेयी जेव्हा सामोरी येते तेव्हा क्षणाचाही विलंब न करता प्रभू श्रीराम कैकेयीला वंदन करतात. आज जिच्यामुळे रामाला वनवास सहन करावा लागला तिच्या प्रती देखील इतकी विनम्रता ही केवळ रामाकडूनच शिकावी. दुसरं एक दयाळूपणाचं उदाहरण प्रभू रामांचं असं आहे की जेव्हा रामसेना, वानरसेना जेव्हा तयार होत होती तेव्हा रावण शुक आणि चरण या 2 गुप्तहेरांना या रामाच्या सेनेत पाठवतो आणि काय कसं काय चालू आहे जरा बघून ये असं सांगतो. पण विभीषण शुक आणि चरणाला ओळखतात आणि रामाला सांगतात की हे दुसरे तिसरे कोणी नसून रावणाने पाठवलेले गुप्तहेर आहेत. जेव्हा रामाला याची जाणीव होते ते तरी देखील राम त्या दोघांची मुक्तता करतात आणि सांगतात तुम्ही आल्या पावली परत जा. वास्तविक बघता आजच्या काळात अशा गुप्तहेरांना फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाहीये, तरी देखील राम त्यांना सोडून देतात. आता याच्यात माझ्या दृष्टीने 2 गोष्टी आहेत. एक क्षमाशील राम आणि दुसरं रामाचा आपल्या शौर्यावर, सामर्थ्यावर एवढा कॉन्फिडन्स होता
की काय देशात शत्रूचा गुप्तहेर आला तरी बेहत्तर. मला माहितीये माझी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. रावणाचा पराभव कसा करायचा हा स्वतःवर असलेला त्याचा दृढ विश्वास. या कारणामुळे रामाने शुक आणि चरणाची निर्दोष मुक्तता केली. असा हा दयाळू, क्षमाशील, करुणेचा सागर असणारा राम. पुढील रामाचा वाखाणण्यासारखा गुण म्हणजे नेतृत्व गुण. राम हा उत्तम नेता होता. खरा नेता कोण? सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल तो खरा नेता. नाहीतर हम करे सो कायदा असं जे ठरवतात त्यांचं काय होतं हे नार्वेकरांच्या निकालात आता नुकतंच आपल्याला कळलेलं आहे. तेव्हा रामाने मारुतीला फक्त सांगितलं सीतामाईचा शोध घे. सीतामाई कशा आहेत, कुठे आहेत याचा मला निरोप आण. रामाने असं सांगितलं नाही माझी एक अंगठी किंवा माझा एक अलंकार ओळख म्हणून तू घेऊन जा. हे सगळं हनुमंताचं डोकं. हे काम सोपवलंय ते कसं करायचं हे तू तुझं तू बघ. यातून काय होतं, ज्याच्यावर काम सोपवलं जातं त्याची कल्पकता दिसून येते. मोठ्या पिढीने देखील पुढच्या पिढीला अशाच पद्धतीने जर कामं सोपवली तर पुढच्या पिढ्या देखील अशाच पद्धतीने कल्पकतेने सगळी कामं उत्तमरित्या पार पडून दाखवतील एवढा विश्वास नक्कीच मला जाणवतो. त्यानंतर राम सर्व समावेशक होते. त्यांनी स्किल्ड सैनिक नाही घेतले. त्यांनी अनस्किल्ड लेबर्सना, अनस्किल्ड सैनिकांना ट्रेनिंग दिलं. योग्य ते ट्रेनिंग देऊन त्यांची वानर सेना तयार केली. इथे त्यांचा कौशल्य विकास गुण दिसून येतो. हे करत असताना रामाने सुग्रीवाची मदत घेतली. वास्तविक बघता सुग्रीवापेक्षा बाली अधिक बलशाली होता. बालीची जर मदत घेतली असती रामांनी तर त्यांचा विजय नक्कीच होता. पण बालीने सुग्रीवाचं सिंहासन हिसकावून घेतलं. त्याची पत्नी हिसकावली म्हणून तो व्याभिचारी होता. तर सुग्रीव सदाचारी होता. सुग्रीव सत्याच्या मार्गावर चालणारा होता. अशा सुग्रीवाकडून बालीचा वध करून घेऊन प्रभू रामांनी सुग्रीवाला न्याय दिला आणि त्याचा जो गेलेला कॉन्फिडन्स होता, गेलेला आत्मविश्वास होता तो त्याला परत मिळवून दिला. हा किती दूरदर्शीपणा रामांचा आपल्याला दिसतो. रामांना मदत तर हवीच आहे पण आपल्याला मदत होताना सुग्रीवाचं कर्तृत्व कसं झळाळून निघेल याचा पूर्ण प्रयत्न प्रभू रामांनी केला. त्यांच्यामध्ये क्वालिटी डेव्हलपमेंट ही एक अतिशय उत्तम असा गुण आपल्याला बघायला मिळतो. रामाने स्वतः बरोबर इतरांनाही नेतृत्वाची संधी दिली. त्याचंच उदाहरण बघूया. समाधानी राम. राम किती समाधानी होते हो. रावण वधानंतर विभीषणाने लंका देऊ केली रामांना. राम काय म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. तुझी लंका जरी सोन्याची असली तरी मला आणि लक्ष्मणाला ती नको. तुझी लंका तुलाच लखला. आमची जन्मभूमी जी जननी आहे तीच आम्हाला प्रिय आहे. तेव्हा ही रावणाची लंका तूच सांभाळ, तूच त्याचा स्वीकार कर आणि तूच या सिंहासनावरती बस आणि राज्य कर. इतके समाधानी राम. म्हणून मला असं वाटतं राम जन्माने जरी क्षत्रिय असले तरी विचारांनी ब्राह्मण होते. आता तुम्ही म्हणाल इथे कसा आला हा जातीयवाद. तर आपल्या वेदांचा जर आपण नीट अभ्यास केला तर वेदांनुसार ही जी चतुर्वर्ण पद्धत आहे त्यात असं म्हटलंय, सतत जो मी करतो तो क्षुद्र, जो मी आणि माझं कुटुंब याचा जो विचार करतो तो वैश्य
जो मी, माझं कुटुंब आणि माझा समाज असा जो विचार करतो तो क्षत्रिय. आणि जो मी, माझं कुटुंब, माझा समाज, माझा देश आणि माझं जग असा सर्व व्यापक, सर्व समावेशक जो विचार करतो तो ब्राह्मण. म्हणूनच राम जरी क्षत्रिय असले तरी विचारांनी ब्राह्मण होते. ब्राह्मण ही जात नसून आपण इथे विचारांची प्रगल्भता म्हणून समजून घेऊया. असे हे प्रभू श्रीराम. एकपत्नी प्रथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या काळात बहुभार्या हे तर अगदी प्रथा होतीच. एक राजा, त्याला 2-3 राण्या, एक पट्टराणी, एक आवडती, एक नावडती, असं सगळं असताना देखील प्रभू रामांनी एक पत्नी व्रतेचा अवलंब करत फक्त जानकी माता सीतामाईलाच पत्नी म्हणून तिचा सांभाळ केला. परस्परांमध्ये अतिशय आदर होता, प्रेम तर होतच, पण हा आदर कसा सांभाळता आला तर परस्परांमध्ये असणारा विश्वास, श्रद्धा, निष्ठा यातूनच ते एकमेकांप्रती नेहमी आदर रूपाने राहिले. त्याग आणि प्रेम या दोन्ही नाण्याच्या 2 बाजू आहेत. प्रेम हवं असेल तर त्यागाला पर्याय नाही. प्रभू रामचंद्र आणि सीतेमध्ये आपल्याला हेच दिसतं. त्याग आणि प्रेम या गोष्टी आपल्याला दिसून येतात. शांतता प्रिय राम. रामावर अनेक दोषारोप झाले, अनेक कुप्रसिद्धी झाली, पण कधीही रामाने या सगळ्याचा आवेगात येऊन विरोध केला नाही. या षड्रिपूंवरती मोह, माया, मद, मत्सर या सगळ्यांवरती त्यांचा प्रचंड असा कंट्रोल होता. या सगळ्यावरती कंट्रोल असल्यामुळे त्यांना जितेंद्रिय म्हटलं गेलंय. एवढी ताकद या रामांमध्ये होती की त्यांच्या एका रामाने अहल्या पावन झाली, शबरी पापमुक्त झाली. एवढं जर आपल्याला प्रभू रामांचं या सगळ्या गोष्टी दाखले जे आहेत याच्यातून त्यांचं सामर्थ्य समजून येतं. अशा या आज्ञाधारक, सहनशील, धैर्यवान, सामर्थ्यवान, दयाळू, शांतताप्रिय, एकपत्नी व्रता, न्यायप्रिय, समाधानी, सत्यवादी अशा गुणांनी युक्त अशा रामाला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असे नाही म्हटले तर नवलच. सोने कसोटीवर घासले की झळाळून होते. त्याचप्रमाणे श्रीराम या सर्वातून ज्या स्थितप्रज्ञतेने, चारित्र्य संपन्नतेने, आपल्या लोकोत्तर गुणांनी झळाळून उठले आणि जनमानसात युगानुयुगे त्यांनी स्थान प्राप्त केलं. आपण रामाचे आणि रामजन्मभूमीचे अस्तित्व सर्व प्रकारे पुराव्यांनिशी सिद्ध करू शकलो ते केवळ डॉक्टर के मोहम्मद या एका मुसलमान पुरातत्व शास्त्रज्ञामुळे. के मोहम्मद हे आर्किओलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी जरी मुस्लिम धर्माने असले तरी देखील त्यांनी बाबरी मशीद ही मशीद नसून आपल्या रामलल्लांचं जन्मस्थान आहे हे पुराव्यानिशी सुप्रीम कोर्टात सिद्ध केलं आणि म्हणूनच ती राम जन्मभूमी त्यांच्या प्रयत्नांनी आणि अनेकांच्या प्रयत्नांनी अर्थात आपल्याला परत मिळालेली आहे. म्हणूनच मी माझ्या या छोट्याशा व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हणाले, फक्त हिंदूच नाही तर सर्व भारतीय अभिमानाने या गोष्टीची वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत राहिले. याच्यात रामाच्या जन्म ठिकाणावर अन्य धर्माचा वास का असावा हा एकच प्रश्न शतकानुशतके आपल्याकडे या प्रश्नाला घेऊन लढा लढला गेला. आता यात आपण विजयी झालो आहोत आणि प्रत्यक्ष राम मंदिर उभारणीपर्यंत येऊन पोचलो आहोत. या यज्ञात ज्यांनी ज्यांनी आहुती दिली त्या सगळ्यांना आपल्या सर्वांकडून नमन. आपल्या सर्वांनाच माहिती आहे 6 डिसेंबर 1989 साली बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला. त्यावेळेस प्रचंड नरसंहार झाला आणि यात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झालं.
त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रयत्न, सफल प्रयत्न केला गेला 1992 साली. हे दोन्ही प्रसंग आपल्या प्रत्येकाच्या मनात अतिशय कोरून ठेवले गेलेले आहेत आणि या सगळ्याचे स्मरण करून, या सगळ्या आठवणींना स्मरून, सर्वांना नमन करून मी इथे आपली सर्वांची रजा घेते. काही चुकलं मागलं असेल तर रामचरणी स्वाधीन करते आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवते. धन्यवाद.